वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ आहे फक्त ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर खूप कमी आहे त्यांच्यासाठी। निवड कशी करायची शिक्षक भरतीमध्ये आणि 100% निवडीची शक्यता कशी होणार आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर मदत होईल, कारण की तुमचा जर स्कोअर खूप कमी आहे तर त्यावेळेस तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच मदत होणार आहे। ठीक आहे, कशा पद्धतीने निवड झाली आहे मागच्या पद भरतीमध्ये 97, 90, 100, 110 किंवा काही विद्यार्थ्यांचा स्कोअर ॲव्हरेज असेल 115, 116 किंवा 118, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप मदतगार ठरणार आहे। या व्हिडिओची तुम्हाला नक्की मदत होईल तुमच्या शिक्षक पद भरतीमध्ये। ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे काय काय गोष्टी आहे काय काय नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण आणि ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, ॲक्च्युली आपण हा व्हिडिओ बनवतो याच्यासाठी कारण की आपल्याला जवळपास स्टेट्स परीक्षेमध्ये ज्यांचा स्कोअर खूप कमी आहे किंवा स्कोअर कमी आहे थोडा, आणि त्या विद्यार्थ्यांना जर समजा आपल्याला निवड करायची शिक्षक भरतीमध्ये तर ती कशी करायची। ठीक आहे, 100% निवड होण्यासाठी आपण शक्यता वर्तवतोय किंवा 100% निवड कशी करायची त्या संदर्भात शक्यता काय आहे ते सांगतोय मी तुम्हाला। आता एक महत्त्वाची गोष्ट, स्कोअर तर कमी आहे, आपण व्हिडिओ बनवतोय हा, तर स्पेशली हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आणि या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला निवडीची शक्यता जी आहे ती जास्तीत जास्त वाढणार आहे, म्हणजे तुमची निवड होण्याची शक्यता जास्त आहे। तर बघा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरतीसाठी जागा किती येणार आहेत, तर शिक्षक भरतीसाठी जागा येणार आहे 22,000, म्हणजे 22,000 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहे। हां, पद भरतीसाठी 25,000 जागा येणार नाहीत, 22,000 पेक्षा जास्त जागा यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहे। आता बघूया पुढच्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहे आपल्यासाठी, त्या कोणत्या गोष्टी आहे तर त्यातल्या काही गोष्टी आहे। पहिली गोष्ट आहे तुमचा टेट परीक्षेमधला स्कोअर किती आहे। ठीक आहे, दुसरं तुमची कास्ट कोणती आहे, तिसरं तुमचं मीडियम कोणतं आहे, चौथं तुम्ही कोणत्या वर्गाला निवडता किंवा कोणत्या वर्गाला चूज करता त्याच्यावर सुद्धा डिपेंड करतं की तुमची निवड होणार किंवा नाही होणार। आणि सगळ्यात पाचवी गोष्ट आहे प्रिफरन्स। प्रिफरन्सला आपण पसंतीक्रम असं म्हणतो, तर तुम्ही पसंतीक्रम कशा पद्धतीचे देता त्यानुसार सुद्धा तुमची निवड ठरणार आहे। ठीक आहे, आता करायचं काय आहे बघा, तुम्हाला या गोष्टी करायच्या आहे जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये निवड होण्यासाठी मदत होईल, तुमची निवड होण्याची शक्यता जास्त वाढेल। ठीक आहे, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपली जी लिस्ट आहे यावर्षी, म्हणजे टेट परीक्षेची ज्यावेळेस आपण परीक्षा दिली तर परीक्षा दिल्यानंतर परीक्षेचा रिझल्ट लागला आणि नंतर टेट स्कोअरची जी लिस्ट होती तर त्या संदर्भाची जी पूर्ण मेरिट यादी होती किंवा पूर्ण रिझल्टची लिस्ट होती तर ती पूर्ण मेरिट लिस्ट तुम्हाला एकदा चेक करायची आहे। ठीक आहे, पहिलं काम तुम्हाला हे करायचं आहे की ते मेरिट लिस्टमध्ये एक तर ती एकूण उमेदवारांमध्ये तुम्ही किती आहे ते बघायचं आहे, 2,11,308 उमेदवारांपैकी। ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट बघायची की तुम्ही तुमच्या कास्टमध्ये जी लिस्ट आहे, समजा SC, ST, OBC, NTB किंवा NTC, NTD किंवा EWS किंवा SCBC किंवा इतर कोणत्याही ओपनमध्ये किंवा इतर कोणत्याही प्रवर्गाच्या जागा असतील तर त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर किती आहे तुमच्या कास्टमध्ये सुद्धा, ते सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या कास्टसाठी आरक्षण किती आहे। आता समजा OBCसाठी 19% आरक्षण आहे, तर मग तुमच्या कास्टसाठी किती आरक्षण आहे, प्रत्येक कास्टसाठी वेगवेगळं आरक्षण आहे, त्या आरक्षणानुसार तुमच्या कास्टसाठी जागा किती येणार आहे त्याचा तुम्ही अंदाज सद्यस्थितीमध्ये काढून घ्यायचा आहे की आपल्याला समजा उदाहरणार्थ आता जर समजा 20-22,000 जागा आल्या तर 19% आरक्षण आहे OBCला, तर मग समजा 3800 किंवा 4,000च्या आसपास जागा येऊ शकतात आरामशीर। मग तेवढ्या जागेमध्ये आपली निवड होते का ते मेरिट लिस्टमध्ये चेक करा। ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे तुम्हाला सांगितलं मी, कास्टमध्ये किती जागा आहे, तुमच्या कास्टला किती जागा येणार आहे त्याची आकडेवारी बघा आणि त्यानुसार ती काढून ठेवा। ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बसता का ते बघा। तिसरी महत्त्वाची गोष्ट करायची आहे, मीडियमनुसार संधी आहे। आता समजा उदाहरणार्थ उर्दू आणि इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्कोअर थोडा कमी असला तरी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये लागण्याची शक्यता त्यांची जास्त आहे। आणि मराठी मिडियममध्ये स्कोप आहे, पण मराठी मिडियममध्ये विद्यार्थी संख्या सुद्धा चांगली आहे, पण मग मराठी मिडियममध्ये सुद्धा तुम्हाला काही सब टॉपिकवर लक्ष द्यावं लागेल। उदाहरणार्थ फक्त मराठी मिडियममध्ये तुम्ही येत आहे तर मग ते मराठी मिडियममध्ये सुद्धा तुमचा सब्जेक्ट कोणता, तुमचं कास्ट कोणती, तुम्ही कोणत्या वर्गाला पसंतीक्रम देणार आहात, पसंतीक्रम कसे देता यावर जास्त गोष्टी डिपेंड असणार आहे। ठीक आहे, आता बघूया सगळ्यात चौथी गोष्ट जी आहे ती, जर तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये निवड करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खालच्या वर्गाला टार्गेट करायचं आहे। आता गोष्टी खूप काळजीपूर्वक आहे का ज्या मी गोष्टी सांगणार आहे त्या। ठीक आहे, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला जे सांगितलं आहे किंवा कोणत्या गोष्टी आहे भरती होणाऱ्या 22,000साठी टेट स्कोअर, कास्ट, मीडियम, कोणत्या वर्गाला निवड करणार आहे किंवा प्रिफरन्स कसे देणार आहे याच्यावर तुमची निवड ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेरिट लिस्ट चेक करायची, दुसरं म्हणजे तुमच्या कास्टसाठी किती जागा येणार ते बघा आणि नंतर मीडियमनुसार तुम्हाला संधी असणार आहे, कोणत्या मीडियममध्ये येतं तुम्ही ते बघा आणि सगळ्यात शेवटचं आहे खालच्या वर्गाला टार्गेट करायचं आहे। आता कसं करायचं बघा, या इथून समोर जे आहे तुम्हाला व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघायचा आहे। खालच्या वर्गाला कसं टार्गेट करायचं बघा,
तुम्ही जर समजा विचार केला की 9वी 10वी किंवा 11वी 12वीला आपण टार्गेट करतोय, तर ते बेस्ट ऑप्शन नाही आहे. तुम्हाला खालच्या वर्गालाच टार्गेट करावं लागेल, वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8ला. ठीक आहे, जर तुम्हाला तुमची निवड करून घ्यायची असेल आणि तुमचा स्कोअर जर कमी असेल तर. ठीक आहे, खूप कमी असेल तर खालचा वर्ग टार्गेट करायचा 1 ते 5 आणि 6 ते 8. ओके, आता तिथं सुद्धा बघा खालच्या वर्गाचा जो मेरिट आहे, जर समजा मागच्या वर्षी जर तुम्ही यादी बघितली असेल तर मागच्या वर्षीची यादीमध्ये तुम्ही विश्वास ठेवणार नाही असा रिझल्ट किंवा असं जे आहे मेरिट लागलं मागच्या वर्षी. मागच्या वर्षी म्हणल्यापेक्षा मागच्या पदभरतीमध्ये तुम्हाला जर स्कोअर सांगितलं, मी कोणत्या स्कोअरवाल्या उमेदवारांची निवड झाली आहे, तर 84 मार्क्स आहे उमेदवाराला, त्या उमेदवाराची निवड झाली आहे. 76 मार्क्स आहे एका उमेदवाराला, त्याची निवड झाली आहे. 82 स्कोअर ज्या उमेदवारावर होता त्याची सुद्धा निवड झाली आहे शिक्षक भरतीमध्ये. आणि 90 स्कोअर असणारा उमेदवार जो आहे त्याची सुद्धा निवड शिक्षक पदभरतीमध्ये झाली आहे. मग आता या उमेदवारांचा स्कोअर तर कमी होता, मग या उमेदवारांची निवड कशी झाली, तर त्याच्या मागच्या काही गोष्टी होत्या. त्या गोष्टींनुसार त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार, त्यांच्या कास्टनुसार, ते कोणत्या कास्टमध्ये येतात, ST मध्ये येतात किंवा EWS मध्ये येतात किंवा वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात, किंवा त्यांनी एखादा बाय चान्स एखादा उमेदवार असा असेल की त्याने आरक्षण सुद्धा घेतलं असेल, तर तुम्हाला त्या गोष्टींचा विचार करायचा आहे. पण शक्यतो हे जे मी उमेदवार निवडले तर असे उमेदवार आहेत ज्यांना आरक्षण शक्यतो नव्हतं. ठीक आहे, आरक्षणाचा लाभ नाही घेतला तरी सुद्धा या उमेदवारांची निवड झाली आहे. ठीक आहे, आता त्यासाठी काही ना काही गोष्टी त्यांनी केल्या. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. आता बघा, पुढची तुम्हाला जी गोष्ट करायची ती आहे पसंतीक्रम देताना. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्याजवळ जो सध्या वेपन आहे ते आहे पसंतीक्रम. तुम्हाला पसंतीक्रम खूप चांगल्या पद्धतीने द्यायचे. आता पसंतीक्रम द्यायचे कसे बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा परिषदेला म्हणजे काही जिल्हे जे आहेत ते निवडून ठेवायचे, कोणत्या जिल्ह्यांना पसंतीक्रम द्यायचे, कशा वॅकन्सी आहे ते जिल्हे तुम्हाला निवडायचे, जाहिराती बघताना म्हणतोय मी. नंतर मनपा आणि नपा, मनपाच्या जागा किती आहे, नपाच्या किती जागा आलेल्या आहे, आणि नंतर खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या कुठे कुठे आणि किती किती जागा आहे, कोणत्या विदाऊटसाठी आहे, कोणत्या विथ इंटरव्ह्यूसाठी आहे ते तुम्हाला बघायचं आहे. आता बघा, जर समजा तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 100 पसंतीक्रम आहे, तर ते 100 पसंतीक्रममध्ये करायचं काय आहे बघा, सगळ्यात अगोदर अशा ठिकाणी पसंतीक्रम द्यायचे. आता पसंतीक्रम द्यायचे कसे ते बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पसंतीक्रम कुठे द्यायचे, जिथं कॉम्पिटिशन खूप कमी आहे. समजा तुम्ही एखाद्या जिल्हा परिषदेला पसंतीक्रम देताय किंवा मनपाला नपाला देताय किंवा खाजगीला देताय, तर तुम्हाला अशा ठिकाणी पसंतीक्रम द्यायचं आहे जिथं कॉम्पिटिशन खूप कमी आहे. ओके, दुसरं, जिथं जागा जास्त आहेत, तुमच्या कास्टला असेल, तुमच्या मिडियमला असेल किंवा तुमच्या सब्जेक्टला असेल, तर जिथं जागा जास्त आहे अशा ठिकाणी पसंतीक्रम द्यायचं आहे. पण तिथं कॉम्पिटिशन सुद्धा कमी असली पाहिजे. म्हणजे जिथं जागा जास्त आहे आणि जिथं कॉम्पिटिशन जास्त आहे अशा ठिकाणी नाही, जिथं जागा आहे पण जिथं कॉम्पिटिशन कमी आहे अशा ठिकाणी पसंतीक्रम द्यायचं आहे. पुढचं, आता समजा उदाहरणार्थ काही उमेदवार जे आहेत काही ठिकाणी निवड करतच नाही, मग ज्या जागांना काही उमेदवार निवड करत नाही अशा जागांना आपण निवडायचं, जेणेकरून आपली निवड होण्याची शक्यता वाढते. कशी सांगतो, समजा काही जागा असतील तर त्या ठिकाणी उमेदवार जातच नाही किंवा त्या जागांना ते निवडतच नाही. असतात काही जागा, तुम्हाला कळालं असेल. समजा उदाहरणार्थ काही जिल्हे असतील किंवा काही मनपा नपा असतील किंवा काही असे खाजगी शैक्षणिक संस्था आहेत ज्या अंशतः अनुदानित आहे, 20%, 40%, 60%, तर तुम्हाला विदाऊटसाठी आलेल्या जागा सांगतोय मी. विदाऊटसाठी, तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला अशा ठिकाणी निवड करायची की जिथं उमेदवार अशा ठिकाणची निवड कमी करतात, त्या ठिकाणची निवड तुम्हाला करायची. ठीक आहे, पुढची गोष्ट, तुम्हाला मागच्या वर्षीचा जो आहे किंवा मागच्या पदभरतीमध्ये ज्या ठिकाणचा कट ऑफ किंवा ज्या ठिकाणचा मेरिट खूप कमी होता, आता तुम्हाला मागच्या पदभरतीची लिस्ट आहे तुमच्याजवळ, नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे. तर मागच्या पदभरतीचे ज्या काही किंवा मागच्या पदभरतीचे व्हिडिओ बघून घ्या. ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या तालुक्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी मनपा नपाला किंवा खाजगीमध्ये ज्या ठिकाणी खूप कमी कट ऑफ आला होता किंवा खूप कमी मेरिट आला होता अशा ठिकाणची तुम्हाला निवड करायची. तिथं सुद्धा चान्सेस वाढतात माणसाचे, कारण की मागच्या वेळेस वाशिमचा कट ऑफ खूप हाय गेला होता. आणि जर तुम्ही बघितलं की काही ठिकाणी गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, तर त्या ठिकाणी कट ऑफ खूप कमी जातो. तर अशा ठिकाणची निवड तुम्हाला करायची आहे, जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होईल. ठीक आहे, आता बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला तुमची निवड कमी स्कोअरवर करायची तर काय करायचं, समजा अशा जागा आहेत ज्या डोंगराळ भागामध्ये आहे, दुर्गम भागामध्ये आहे, वाडी आहे, वस्ती आहे, तिथे कोकण विभागामधले जे जिल्हे आहेत त्यांना तुम्ही लक्ष द्यायचं विशेष. तिथून किती जागा आलेल्या आहे त्यांना आपण पसंतीक्रम देऊ शकतो का, कोकण विभागामधले. नंतर पूर्व विदर्भामध्ये जे जिल्हे येतात, इकडं गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा या काही आहेत या जागा तिकडे. नंतर खानदेश जो आहे, इकडं वर जळगाव गिळगाव जे आहेत, तर तिकडचे जे जिल्हे आहेत त्यांना तुम्ही निवडू शकता. आणि जास्तीत जास्त माझं म्हणणं आहे की रायगड, जे कोकणातले जिल्हे आहेत, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी किंवा कोल्हापूर, यांना तुम्ही निवडू शकता, कारण की जागा इथे चांगल्या प्रमाणामध्ये आहे. आणि इथं शक्यतो उमेदवार जे आहेत तिथं उमेदवार निवड जरी झाली किंवा तिथं जरी स्कोअर लागला तर तिथं कट ऑफ किंवा मेरिट खूप कमी लागतो. ठीक आहे, आता गोष्ट करूया
जर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल, आता समजा हे तर झालं की बुवा तुम्हाला विदाऊटसाठी कशा प्रकारे पसंतीक्रम द्यायचं हे मी सांगितलं की तुम्हाला 100 पसंतीक्रम आहे, 100 पसंतीक्रमपैकी तुम्हाला कशा प्रकारे ते पसंतीक्रम द्यायचे आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय. ओके, आता तुम्हाला 50 पसंतीक्रम आहे विथ इंटरव्ह्यूसाठी. जर समजा तुमचा स्कोर 100, 110, 105 आहे किंवा 117 किंवा 115च्या आसपास आहे, तर करायचं काय ते सांगतो बघा. विथ इंटरव्ह्यूला पसंतीक्रम देताना काय काळजी घ्यायची जेणेकरून आपली निवड होईल, तर बघा, खाजगी शैक्षणिक संस्थांना निवड करताना सगळ्यात अगोदर पहिले 100% अनुदानित संस्था कोणकोणत्या आलेल्या आहे, जिथे कमी विद्यार्थी जातील, कॉम्पिटिशन कमी असेल, जागा चांगल्या असतील, मीडियमला स्कोप आहे, आपल्या कास्टला स्कोप आहे किंवा आपल्या सब्जेक्टला डिमांड आहे, अशा ठिकाणी पसंतीक्रम द्यायचे. दुसरं, 20%, 40% किंवा 60% अनुदानित जागा ज्या आहेत त्यांना सुद्धा पसंतीक्रम द्यायचे. आता मी माझं एक्झाम्पल सांगतो. मागच्या वेळेस असे कितीतरी उमेदवार होते माझ्यासारखे किंवा असे कितीतरी उमेदवार असतील की ज्यांनी काय केलंय की जे अंशतः अनुदानित शाळा असतात की ज्यांना 20% अनुदान आहे, 40% अनुदान आहे, तिथे उमेदवार जातच नाही. मी रियालिटी सांगतोय तुम्हाला की बुवा समजा उदाहरणार्थ आता मला माहिती आहे की माझं सायन्स मॅथ आहे आणि माझी समजा किंवा माझा स्कोर चांगला आहे, माझं सायन्स मॅथ आहे, तर मला माहिती आहे माझी निवड होणारच आहे. तर मग मी अशा ठिकाणी कशाला निवड करू किंवा अशा ठिकाणी कशाला पसंतीक्रम देणार आहे जिथं 20%, 40% अनुदान आहे किंवा 60% अनुदान आहे, अशा शाळांना मी निवडणारच नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम द्यायचे. आता समजा उदाहरणार्थ त्या शाळेला ग्रँट सध्या स्थितीमध्ये 20% किंवा 40% आहे, पण येणाऱ्या फ्युचरमध्ये ते ग्रँट जे आहे ते ग्रँटेड, पार्शियली ग्रँटेड संस्था कधी ना कधी फुल ग्रँटेड सुद्धा होणार आहे, 100% ग्रँटेड होणार आहे. तर त्याच्यामुळं अशा ठिकाणची तुम्हाला निवड करायची जेणेकरून तुमची निवड शिक्षक पदभरतीमध्ये होईल. ठीक आहे, या संस्थांना देतच नाही, उमेदवार देत नाही, तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे वाटणार नाही, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण असे उमेदवार आहेत की जे ज्या विना अनुदानित संस्था आहे किंवा ज्या पार्शियली ग्रँटेड आहे किंवा अंशतः अनुदानित संस्था आहे 20%, 40%, तर या ठिकाणी उमेदवार देताना विचार करतो की बुवा जर आपली इथं निवड झाली तर परत आपल्याला संधी मिळणार नाही सेकंड फेजमध्ये, कारण की आपल्याला वरच्या वर्गासाठी मिळाली तर मिळेल, खालच्या वर्गासाठी मिळणार नाही. तर अशा वेळेस उमेदवार त्या संस्थांना जात नाही. तुम्ही त्या संस्थांना पसंतीक्रम देऊ शकता, जे 50 पसंतीक्रम आहे तुमच्याजवळ विथ इंटरव्ह्यूचे ते. ठीक आहे, पुढची गोष्ट जी आहे ती, जर काही संस्था अशा आहेत ज्या विना अनुदानित आहेत पण चांगल्या आहेत आणि त्यांना सध्या स्थितीमध्ये ग्रँट नाही आहे, पण ते ग्रँट येण्याच्या बेसिसवर आहेत, अशा संस्था तुम्ही निवडू शकता आणि तिथे तुमची निवड करू शकता. तुम्हाला विश्वास बसणार नाही की बुवा ज्या ठिकाणी ग्रँटेड संस्था नाही आहे त्या नॉन ग्रँटेड संस्थेच्या कट ऑफ किंवा मेरिट खूप कमी लागतो, खूप कमी. तुम्ही पवित्र फोटो थ्रू जाताय, तिथं निवड झाली तर तुमची, तर त्यावेळेस तुम्हाला शिक्षक पदभरतीसाठी तुमची शिक्षक म्हणूनच निवड होणार आणि तुमचा पे स्केल सुद्धा तेवढाच असणार जेव्हा ती संस्था ग्रँटेड होणार तेव्हा. ठीक आहे, तर आता सद्यस्थितीमध्ये तुम्हाला अशा ठिकाणी निवड करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, जर समजा तुम्हाला असं वाटलं की बुवा कोणत्या ठिकाणी आपण निवड करायची, तर ज्या ठिकाणी उमेदवार शक्यतो सहसा जाण्यासाठी इच्छुक नसतात, ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे, ज्या ठिकाणी जागा आहे पण स्कोअर कमी जरी असला तरी सुद्धा तिथं निवड होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी तुम्हाला निवड करायची पसंतीक्रम देताना. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्या. आणि जर माझं म्हणणं आहे किंवा माझं वैयक्तिक मत आहे, जर तुमचा 100 जरी स्कोअर असला, 100, 110 किंवा 105 जरी स्कोअर असला किंवा आसपास जरी स्कोअर असला, तरी सुद्धा तुमचा स्कोअर कमी जरी असला तरी सुद्धा तुम्हाला या गोष्टी जर फॉलो केल्या तर साहजिकच तुमची 100% निवडीची शक्यता आहे. म्हणजे 100% तुमची निवड होऊ शकते. कशामध्ये? शिक्षक पद भरती 2025 मध्ये. भरती मोठी आहे, जागा चांगल्या आहे, जागा प्रत्येक मिडियमसाठी आहे, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम, हिंदी मीडियमसाठी. प्रत्येक जात प्रवर्गाला जागा आहे, काही जात प्रवर्गाला चांगल्या जागा आहे, काही ना थोड्या कमी असतील, पण तरीसुद्धा तुम्हाला संधी चांगली मिळणार आहे. त्याच्यामुळं स्वतःच्या प्रिफरन्स देताना ही काळजी घ्या. आणि या गोष्टी केल्यानंतर तुमचा जर स्कोअर खूप कमी आहे तर हा व्हिडिओमध्ये की एकदा परत तुम्हाला जर नसेल समजलं तर हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून परत एंडिंगपर्यंत बघा की मी कोणकोणत्या गोष्टी हायलाईट केल्या आणि त्या गोष्टी केल्यानंतर निवड जी आहे शक्यतो तुमची 100% या निवड जी आहे शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. पण तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक बघावा लागेल आणि या गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्या तर निवड जी आहे शक्यतो तुमची होण्याची शक्यता दाट आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही इन्फॉर्मेशन होती. फक्त कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली हा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की असे विद्यार्थी जे हवालदिल झालेत किंवा ज्यांना असं वाटतं की शिक्षक भरतीमध्ये आपला नंबर लागेल किंवा नाही लागेल, तर त्यावेळेस स्कोअर कमी असेल तर त्यावेळेस कोणती स्ट्रॅटेजी वापरायची किंवा कोणत्या गोष्टी करायच्या जेणेकरून आपली निवड होईल, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितल्या आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओ खाली तुमचा जो अभिप्राय आहे तो अभिप्राय तुमचा नक्की लिहा. या व्हिडिओ खाली निगेटिव्ह कमेंट्स येतील तर निगेटिव्ह कमेंट टोटली दुर्लक्ष करा आणि या व्हिडिओ खाली जे काही पॉझिटिव्ह कमेंट्स करतील किंवा ज्यांच्या चांगल्या कमेंट्स येईल त्यांच्या कमेंट्सला मी स्वतः रिप्लाय देईल. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.